नमस्कार, मी सुजाता. सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन हे खूप दुःखी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते. कारण रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. 31 वर्षे रान्या राव ही कर्नाटकाच्या चिकमंगळूरची रहिवासी आहे. तिचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झालं असते, पण तिला जे करिअर करायचं असते ते ॲक्टिंगमध्ये करायचं असते. तिला अभिनेत्री व्हायचं असते. त्यामुळे ती ॲक्टिंगचे क्लासेस जॉईन करते आणि ती ॲक्टिंग क्षेत्रामध्ये पदार्पण करते. तिचा पहिला चित्रपट असतो कन्नड. त्या चित्रपटाचं नाव असते माणिक्य. तिने काही तमिळ चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं असते, पण आज ती वेगळ्याच कारणाने चर्चेत आलेली आहे. तिला कॅम्पागोडा विमानतळावरती अटक करण्यात आलं. ती दुबईवरून यायची आणि एकाच प्रकारचे ती कपडे घालत असे. तिच्या मांडीवर, पोटावर बेल्ट असायचे आणि त्याच्यावरती जॅकेट घालत असायची. वर्षातनं ती 30दा दुबईला गेली होती आणि आता 15 दिवसामध्ये ती 4दा जाऊन आली होती. पण दरवेळेस तिचे कपडे एकाच प्रकारचे असायचे. त्यामुळे DRI म्हणजे महसूल गुप्तचर संचालनालय यांना तिच्यावरती डाऊट येते आणि त्यांना असं वाटते की दरवेळेस ही एकाच प्रकारचे कपडे का घालते. त्यामुळे ती तिच्यावरती पाळत ठेवतात. तिला दरवेळेस वाचवणारा जो असतो बसवराजू, तो तिला तिची चेकिंग बरोबर होऊ देत नाही आणि तिला बरोबर बाहेर काढतो. पण यावेळेस DRIने ठरवलं होतं की आपण आता हिची चेकिंग करू. तो म्हणजे बसवराजू थांबवतो आणि म्हणतो, तुम्हाला माहिती नाही ही कुणाची मुलगी आहे. ही DGP रामचंद्र ह्यांची मुलगी आहे. पण यावेळेस DRI काही ऐकण्याच्या मूडमध्ये नसते. त्यामुळे ते म्हणतात की आम्हाला आमचं काम करू द्या, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. DRI जेव्हा रान्यारावची झडती घेतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटते की रान्यारावकडे 14.2 किलोग्रॅमचं सोनं सापडते. तिला कायदेशीर अटक करण्यात आली. बसवराजूला सुद्धा अटक करण्यात आली. दुबईच्या एका ट्रिप मागे ती 12 ते 13 लाख कमवायची. 4 महिन्यापूर्वी आर्किटेक्ट जतीन हुकेरी ह्याच्यासोबत तिचं लग्न झालं होतं. बँगलोरच्या तिच्या फ्लॅटमध्ये करोडोचे दागिने आणि करोडोची कॅश मिळाली होती. तिला अटक केल्यावरती जेव्हा तिची चौकशी करतात तेव्हा ती सांगते की सोन्याची तस्करी करण्यासाठी तिला ब्लॅकमेल करण्यात आली होते. ही बातमी जेव्हा तिच्या सावत्र वडिलांना म्हणजे IPS रामचंद्र यांना कळाली तेव्हा त्यांना मोठा शॉक बसतो. सध्या ते कर्नाटकामध्ये कार्यरत आहेत. ते म्हणाले, एक वडील म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मनस्ताप झाला, ह्याचं मला खूप दुःख झालं. पण तिचं लग्न 4 महिन्यापूर्वी झालं. ती आमच्यासोबत राहत नाही, ती आपल्या पतीसोबत राहते. कौटुंबिक कारणामुळे त्यांच्यात काही समस्या आहेत. पण काहीही असले तरी कायदा आपलं काम करेल. माझ्या कारकिर्दीत आजपर्यंत कोणताही काळ डाग लागला नाही. त्यामुळे जेवढी मदत होईल तेवढी मदत मी DRIला करेन.